नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कापसाचा साठा असलेल्या 2 दुकानांना आग. अग्निशमन दल दाखल. दिग्रज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवल खंडोया व सुरेशचंद्र अटल यांच्या दुकानाला आग लागून कापूस जळाला आहे. दिग्रज नगर परिषदेचे अग्निशमन दल आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आज दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान सुरेशचंद्र अटल यांच्या दुकानाला लागून असलेल्या दुकानाच्या वरच्या छतावर इलेक्ट्रिक फिटिंगचे वायर जोडत असताना त्यामधून विस्तव बाहेर पडला. तो विस्तव सुरेशचंद्र अटल यांनी खरेदी केलेल्या कापूस गंजीवर पडला. विस्तव कापूस गंजीवर पडताच क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले व अटल यांच्या दुकानाला लागून असलेल्या खंडोया यांच्या दुकानासमोर असलेल्या कापूस गंजी आगीच्या विळख्यात आली. दोन्ही कापसाच्या गंजीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकात धूर झाला आहे. लागलीच नगर परिषद दिग्रजच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवणे सुरू आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.